अमित शहा यांच्या भेटीनंतर आता एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। राज्यातील घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, त्यामुळे दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना काहीसा वेग आल्याचं हे चित्र आहे। अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं देखील कळतंय। राज्यामधील घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे। येत्या काही काळामधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातही चर्चेची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदे यांनी थोड्याच वेळापूर्वी अमित शहा यांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यानंतर ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, आपण पाहतोय अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवरनं सध्या चर्चा सुरू असल्याचं देखील समजतंय। काय अधिकचे अपडेट्स आहे, काय नेमकी माहिती मिळतीये उर्वशी? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी म्हणजेच लोककल्याण मार्गला जे आहे एकनाथ शिंदे सहकुटुंब पोहोचले आहेत आणि काहीच मिनिटापूर्वी मुळात आपण बघितलं तर आता जे वाजलंय त्याच्याने कळतंय की 15 मिनिटं झालेत ही बैठक सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे त्यांच्या सहकुटुंबामध्ये ही पूर्ण बैठक सुरू आहे आणि सहकुटुंब एकनाथ शिंदे यांनी भेट तर घेतली, मात्र चर्चा कोणत्या विषयांवर आहे त्यावरती लक्ष आहे। काहीच तासांपूर्वी आपण बघितलेलं की कशा प्रकाराने एकनाथ शिंदे सगळे आपल्या पक्षाच्या खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ते भेटले आणि तेव्हा शिष्टमंडळाने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली। त्यातले राजकीय काही मुद्दे होते आणि त्यात म्हणजेच कोल्हापुरी हत्तीन म्हणजेच माधुरी बाबतही चर्चा झाली। त्यानंतर महायुती संदर्भात पण चर्चा झाली आणि ज्या प्रकाराने एक दीर्घकाळ म्हणून अमित शहा यांचा आताचा जो कार्यकाळ झाला आहे गृहमंत्री म्हणून त्याला घेऊनही एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं। मात्र महायुतीला घेऊन पण चर्चा झाली आहे हेही समजतं आहे। उपराष्ट्रपती पदाला घेऊन पूर्णपैकी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा NDAच्या उपराष्ट्रपती पदाच्या नामांकनावरती त्यांना पूर्ण पाठिंबा आहे हेही समजतं आहे आणि एक बंद दारातही वेगळी चर्चा झाली आहे एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्ये आणि त्यात ज्या अडचणी येत आहेत महायुतीमध्ये सध्या ज्या अडचणी आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात जी आहे कुठे ना कुठे एक चर्चा झाली आहे हेही समजून येत आहे। मात्र मोठी गोष्ट म्हणजे हे जे आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पवरून कळून येत आहे ते म्हणजे हे की गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी चर्चा झाली ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना घेऊन पण पूर्ण महायुती NDA एकत्रित लढणार का, तर त्यावरती ही चर्चा झाली आहे। NDA आणि महायुती एकत्रच आहे हेही समजून येत आहे आणि ह्यावरती ही चर्चा झाली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना घेऊन एकत्रित हे लढतील हेही समजतं आहे। 25 वर्षाची जुनी मैत्री आहे शिवसेना आणि भाजपाची आणि ती कुठेच तुटणार नाही यावरतीही कुठे ना कुठे बोलणं झालंय। मात्र मागच्या 15 मिनिटापासून आपल्याला कळतं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे हे जे सहकुटुंब पोहोचले आहेत त्यांच्यामध्येही भेट सुरू झाली आहे। मात्र या बैठकीत आता काय चर्चा आहे आपण पाहतो दिल्लीमध्ये बैठकांना वेग आलेला आहे, चर्चा सत्र देखील पार पडतायत। यावर या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद उर्वशी तुर्तास या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदारांनी आधी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, अमित शहांची त्यांनी भेट घेतली आणि अमित शहांच्या भेटीनंतर आता एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। त्यांच्या भेटीसाठी देखील ते पोहोचलेले आहेत।